नमस्कार मंडळी, लाईफलाईन सर्व्हिसेसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपल्याकडे आलेली आहे बोलेरो पिकअप 1.7T BS4 आहे। तर याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता आणि करंटमध्ये आहे, पण हा जो चेक लाईट आहे हा वारंवार येत आहे, म्हणजे गाडी इमोबिलाइज होत आहे वारंवार। तर आपण आपला जो एक्सटर्नल स्कॅन पण केली, याच्यामध्ये 1832 जो फॉल्ट कोड आहे वारंवार येत होता। तर वारंवार का बरं येत होता, आपण त्याला अनलॉक केलं। अनलॉक केल्यानंतर पण फॉल्ट निघाला नाही। तर हा पण इमोबिलायझरचे सप्लाय चेक केला, याच्यामध्ये 2 12 वोल्ट कॅन हाय कॅन लो इथे आणि 2 ग्राउंड इथे याच्यामध्ये। तर याचा सप्लाय प्रॉपर आहे। ही आपली जे कॉईल आहे म्हणजे इमोबिलायझर कंप्लीट हा पण चांगला आहे। आणि हा जो फ्यूज बॉक्स आहे इथे इमोबिलायझर 5 एम्पियरचा जो फ्यूज असतो हा पण इथे हा फ्यूज बॉक्स आहे, हा पण ओके आहे। इमोबिलायझर ECM सर्व गोष्टी ओके आहे। गाडी स्टार्ट आहे, पण काही वेळाने गाडी स्टार्ट झालेली आहे, पण आपण अनलॉक केली, पण ही पुन्हा काही वेळाने त्या स्कॅनरने आपण XT70 ने आता बघा चेक लाईट आलेला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण मी तुम्हाला दाखवतो। डायरेक्ट आपल्याला फॉल्ट मिळाला कुठे आहे हे दाखवतो मी तुम्हाला। आणि हे स्विच आहे, याच्यामध्ये ही चाबी जी असते याच्यामध्ये हा ट्रान्सपॉन्डर असतो। तर हा ट्रान्सपॉन्डर खराब झाला किंवा याचा कोड मिस झाला तरी गाडी चालू होत नाही। मी ते चेक केलं आपल्या स्कॅनरने, ते ओके आहे। चाबी स्विच ओके आहे। हा जो इमोबिलायझर हा पण ओके आहे। त्याच्यानंतर याची जी इमोबिलायझरची वायरिंग आहे, दोन हा जो आहे पिवळा आणि हा हिरवा ग्रीन, याच्यामध्ये कॅन हाय कॅन लो म्हणजे 2.5 2.4 असा सप्लाय येतो। आणि दोन याच्यात 12 पॉझिटिव्ह आणि 2 ग्राउंड निगेटिव्ह, दोन गोष्टी। ह्या 6 पिनचा वायर असतो, त्याच्यामध्ये सप्लाय ओके आहे। हा इमोबिलायझरचा कपलर आहे, ओके आहे। समोरचा जो आपला बोनट आहे तिथे जो फ्यूज आहे, फ्यूज बॉक्स आहे तिथे त्यामध्ये जो रील आहे त्याच्यामध्ये पण सप्लाय ओके आहे। सर्व गोष्टी ओके आहे। फॉल्ट कोड आपल्याला मिळालेला फॉल्ट जो आहे आपल्याला हा जो सप्लाय आहे बघा, जी वायरिंग आहे हे बघा इथून जळलेली आहे। आणि महत्त्वाचं बघा स्विच बंद आहे, स्विच बंद असल्यामुळे हा डायरेक्ट फिरत आहे। हा बघा हा वायपर स्विच बंद असल्यामुळे, याचं महत्त्वाचं कारण जी वायरिंग आहे, ही वायरिंग इथे एकमेकाला चिपकलेली आहे, जुळलेली आहे म्हणजे जळली आहे। तर आपण याला ओके करूया, मग बघूया काय होते। गाडी क्लिअर होऊन जाईल, बघत राहा व्हिडिओमध्ये।